नमस्कार. सृष्टीच्या संचालनासाठी निर्मितीसाठी जवळपास 9 सर्गांची निर्मिती ब्रह्मदेवानं केली आहे. आणि या 9 सर्गाच्या निर्मिती केल्यानंतर मनुष्य प्राण्यांची प्रजा तयार करणं, मनुष्याची प्रजा तयार करणं हे ब्रह्मदेवांच्या समोरचं एक मुख्य काम आहे. भगवान शिवानी अर्धनारी रूप घेतलंय आणि या अर्धनारी रूपातून आपल्याच रूपातून एक स्त्री आणि एक पुरुष असं वेगळं रूप करून देऊन ब्रह्मदेवांना सांगितलं की तुम्ही आता या माझ्या रूपातून सृष्टीची निर्मिती करायला सुरुवात करावी. यानंतर ब्रह्मदेवानी स्वयंभू मनू आणि त्याच्यासाठी पत्नी म्हणून शतरूपाची निर्मिती केलेली आहे. आणि ही पहिली या सृष्टीतली जोडी पुढे वेगवेगळ्या स्वरूपाच्या पुत्रांना पुत्रींना उत्पन्न करून या सृष्टीचं संचालन करणार आहे. नेमकी ही सगळी कशी आहे हे जरा आपण समजून घेऊया ना. ब्रह्मदेवाच्या सृष्टीचं स्वरूप जरा आपण उलगडून बघूया. ब्रह्मदेवानी भगवान शिवानी अवतार घेतल्यानंतर अर्धनारी नटेश्वराचं रूप घेतलं, कारण सृष्टीचा प्रारंभ करायचा होता. यानंतर त्यांनी ब्रह्मदेवाला स्त्री आणि पुरुषाची निर्मिती करण्यासाठी सांगितलं आणि ब्रह्मदेवानी त्यांचा मानसपुत्र स्वयंभू मनूची निर्मिती केली. आणि त्या पाठोपाठ एक स्त्री म्हणून एक अत्यंत सुंदर अशी स्त्री शतरूपा निर्माण केली. स्वयंभू मनू आणि शतरूपा यांचा विवाह झाला आणि या दोघांच्या विवाहातून पुढे मैथुनजनित पुत्राची निर्मिती झाली. पुत्र आणि पुत्री त्या कोणकोणत्या? प्रियव्रत, उत्तानपाद आणि 3 कन्या आकृती, देवहूती, प्रसूती. आता यातल्या आकृती या कन्येचा विवाह प्रजापती रुचीशी झाला आणि त्यांच्यापासून यक्ष व दक्षिणा असे 2 पुत्र जन्माला आले. पुढे देवहूती या कन्येचा, जी दुसरी कन्या आहे, तिचा विवाह ऋषी कर्दमाशी झाला आणि यांना खूप मुली पुढे जन्माला आल्या. त्यांची जी प्रसूती नावाची पत्नी होती तिचा विवाह प्रजापती दक्षाशी करण्यात आला आणि प्रजापती दक्ष आणि प्रसूती यांच्यापासून 24 कन्या निर्माण झाल्या. 13 कन्यांचा विवाह धर्माशी, 11 कन्यांचा विवाह ऋषीशी करण्यात आला. या सगळ्या सृष्टीला निर्माण केल्यानंतर आता प्रजा वाढविणे याचं काम सुरू झालंय. काही ऋषींना कन्या दिलेल्या आहेत, त्या कन्यांपासूनची पुन्हा पुत्रप्राप्ती होणार आहे आणि या सगळ्यांच्या वेगवेगळ्या लोकांच्याकडून वेगवेगळ्या पुत्रांची प्राप्ती होती आहे. या सगळ्यामध्ये एक कथा तुम्हाला ती माहीत आहे, जी यापूर्वी आपण सांगितली आहे. भगवान ब्रह्मदेवाच्या एका पुत्र म्हणजे त्यांचे विश्रवा मानसपुत्र, या विश्रवाचा पुत्र भगवान ब्रह्माचे पुत्र पुलत्स्य आणि या पुलत्स्याचा पुत्र विश्रवा. आणि या विश्रवाला जो पहिला पुत्र झालाय वैश्रवण नावाचा, त्याला कुबेरपद बहाल केलंय भगवान शिवानी. आणि या सगळ्या कुबेरपद बहाल करून वेगवेगळ्या पुत्रांना कुणाला द्वारपाल केलंय, कुणाला काय केलंय, अशा सगळ्या जबाबदाऱ्या देत या सृष्टीचं संचलन करणं आता चालू आहे, वृद्धी आता चालू आहे. या सगळ्या सृष्टीच्या निर्मितीनंतर शिवभक्तीविषयी फार छान प्रसंग येतोय. शिवभक्ती करावी कशी? एक कथा अशी आहे की महर्षी पराशरांचे पुत्र म्हणजे सत्यवती, जिचं नाव पूर्वी मत्स्यगंधा सत्यवती होतं, तिच्या देहाचा मत्स्यासारखा वास यायचा म्हणून ती मत्स्यगंधा. आता हा प्रसंग खूप जुना आहे, महाभारत काळाच्या आधीचा खूप मोठा प्रसंग आहे हा. या मत्स्यगंधा सत्यवतीला महर्षी पराशर भेटतात आणि तिच्या उदरामध्ये एक असा अंकुर जन्माला घालतात की तो पुत्र, आता सत्यवतीला वरदान आहे, ती कायम तरुण राहील, मग पुढे तिच्या गर्भातून अनेक वीर जन्माला येणार आहेत आणि ही सत्यवती या जगाच्या अनेक घटनांना कारणीभूत ठरणाऱ्या पुत्रांची उत्पत्ती करणार आहे. आणि त्यातला पहिला पुत्र आहे जो महर्षी पराशरांनी तिला बहाल केलाय, तो म्हणजे तिचा पुत्र महर्षी व्यास. या व्यासांना सगळ्या धर्मग्रंथांची निर्मिती विशेषतः वेदव्यासांनी लिहिली आहेत. स्वतः गणरायांनी सांगितली आणि वेदव्यासांनी लिहिली असं म्हटलं जातं. तर या वेदव्यासांना एकदा तपस्यारत बघून
जे ब्रह्मदेवानी तयार केलेले एका सर्गातील मुनी आहेत, त्या मुनींच्यापैकी सनत कुमार तिथे आलेले आहेत आणि वेदव्यास कुठे बसलेत? सरस्वती नदीच्या तीरावरती. आता सरस्वतीच्या तीरावरती वेदव्यास बसलेले आहेत म्हणजे ही घटना कुठली असेल? हिमालयातली. कारण हिमालयातल्या माना गावाच्या नंतर सरस्वती लुप्त होते, ते त्याच्या आधी सरस्वतीच्या उगमापासून माना गावापर्यंत एका तीरावर वेदव्यास तपश्चर्येला बसलेले होते. आणि या तपश्चर्येला बसलेल्या वेदव्यासांना सनतकुमार येतात, व्यासांच्या ज्ञानाला, त्यांच्या ज्येष्ठतेला नमस्कार करतात आणि सनतकुमार व्यासांना सांगतात की महर्षी, आपण सत्य वस्तूचं चिंतन करावं. सत्य काय आहे? तर सत्य शिव आहे. शिव हेच सुंदर आहे. तर आयुष्याला सुंदर बनविण्यासाठी आपण सत्य वस्तूचं चिंतन करावं. आता पुढे या सत्य वस्तूचं, शिवाचं चिंतन करण्यासाठी सनतकुमार व्यासांना भक्तीच्या 3 साधन सांगतात. आणि ते साधन कोणतं आहे? श्रवण, कीर्तन, भजन. विद्येश्वर संहितेमध्येच या संबंधीचा श्लोक आलाय. तो श्लोक कोणता आहे? श्रोत्रेण श्रवणम तस्य वचसा कीर्तनम तथा मनसा मनम तस्य महासाधनम उच्यते. बघा, कानांनी देवाचं श्रवण करावं, तोंडानी देवाचं कीर्तन करावं, मनानी त्याचं चिंतन करावं, मनन करावं. म्हणून श्रोत्रेण श्रवणम तस्य वचसा कीर्तनम तथा मनसा मनम तस्य महासाधनम उच्यते. हे महासाधन आहेत, महासाधन शिवाच्या प्राप्तीसाठीचे. तुम्हाला हे कुठेतरी जाणवतंय की पुढे संतांच्या मांदियाळीत हेच सांगितलं गेलंय? हेच सांगितलं गेलंय. कसं सांगितलं गेलंय बघा. म्हणजे संतांनी सुद्धा, ज्ञानेश्वरांनी सुद्धा हेच सांगितलंय. जेयाची वाचे माझे आलाप, दिठी भोगी माझेची रूप, जेयाचे मनसंकल्प माझेची वाहे, माझे या कीर्तिविण, जेयाचे रीते नाही श्रवण, जेया सर्वांगाभूषण माझी सेवा. काय? मनन, श्रवण, कीर्तन. जेयाची वाचे माझे आलाप, कीर्तन. दिठी भोगी माझेची रूप, दृष्टीसमोर सुद्धा मीच, सगळं मी असेल. ज्ञानेश्वरीत कुठून आलंय? गीतेमध्ये. गीता कोण सांगितली आहे? भगवंतांनी. भगवंतांनी गीतेतही हेच सांगितलंय. शिवपुराणातल्या प्रारंभालाच विद्येश्वर संहितेमध्येही हेच सांगितलंय. आणि हीच खरी भक्ती आहे, श्रवण, कीर्तन आणि मनन. मंडळी, तपस्यारत साधूला तपस्या करण्यासाठी आपल्या मनात परमेश्वराला भिनवावं लागतं. शिवाची खरी भक्ती करायची असेल ना, तर त्याला श्रवण, कीर्तन आणि मननामध्ये त्याला खऱ्या अर्थाने सामावून घेतलं पाहिजे. आणि हे वेदोक्त कर्म आहेत. हे कसे कर्म आहेत? वेदोक्त कर्म आहेत. वेदांमध्ये भक्ती कशी सांगितली आहे? वेदोक्त म्हणजे वेदांमध्ये सांगितलेली. वेदांमध्ये भक्ती कशी सांगितली आहे? श्रवण, कीर्तन आणि मनन करून भक्ती करावी असं वेदात सांगितलंय. म्हणजे श्रवण, कीर्तन, मननाची हीच खरी भक्ती आहे. आणि जो या श्रवण कीर्तनाने सत्य वस्तूचं स्मरण करतो, सत्य हेच शिव आहे आणि त्याचं स्मरण करतो, तोच खरा भक्ती मार्गावर पुढे जात असतो. त्यालाच खरी शिवाची प्राप्ती होत असते. ही प्राप्ती आपल्याला करून घेता आली पाहिजे. वेदातही तीच सांगितली आहे, गीतेतही तीच सांगितली आहे, शिवपुराणातल्या विद्येश्वर संहितेतही तीच सांगितली आहे. श्रवण, कीर्तन आणि मनन या स्वरूपाची भक्ती करून शिवाची प्राप्ती करून घेता येऊ शकते. उद्याच्या भागामध्ये लिंग म्हणजे काय, त्याची पूजा कशी करावी, शिवाची पूजा कशी केलेली असते, या सगळ्या गोष्टी आपण बघूया. नमस्कार.